बोलावली आणि विधान भवनात आज दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडणार आहे। अवकाळी पावसामुळे केळीबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगाव असेल, हिंगोली, सोलापूर, पुणे आणि अकोला या जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे या संदर्भात आज दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडणार आहे। विधान भवनात ही दुपारी बैठक पार पडेल। मुख्यमंत्र्यांनी केळीबाग नुकसानाबाबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली आहे। अवकाळी पावसामुळे केळीबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तुषार रुपणवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। तुषार, केळीबागेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात एक बैठक आहे, काय नेमकं घडतंय? मागील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रॉमिस दिलं होतं की पुढच्या आठवड्यात अधिवेशनाच्या दिवशी आपण केळीबागेचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात आढावा बैठक घेऊ आणि त्याप्रमाणे आता आपल्याला 1:45 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केळीबागाचं जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे या संदर्भामध्ये आपल्याला आढावा बैठक घेताना पाहायला मिळणार आहेत। या बैठकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील असतील, मंत्री गिरीश महाजन, कृषी विभागाचे अधिकारी असतील, विमा अधिकारी असतील, बँकेचे अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातला जळगावचा परिसर असेल, हिंगोलीचा परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, पुणे आणि अकोला या 5 जिल्ह्यांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। आता या केळी उत्पादक शेतकऱ्यांना नेमकी भरपाई कशी द्यायची, त्यांचं विम्याचं संरक्षण कसं करायचं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत। 1:45 वाजता सुरू होणाऱ्या बैठकीमध्ये आज संपूर्ण राज्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला नेमकी मदत काय करणार। त्यामुळे आजच्या बैठकीच्या समाप्तीनंतर आपल्याला सांगता येईल की नेमकं केळी उत्पादक शेतकऱ्यांना नेमकं सरकार काय लाभ देणार आहे। बरं तुषार, तुम्ही सोबतच राहा, पुढच्या एका बातमी संदर्भातली सुद्धा माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे। पुढची महत्त्वाची अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री फडणवीसांचा दांडी बहादर मंत्र्यांना इशारा त्यांनी दिलेला आहे। सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही, मंत्र्यांच्या गैरहजेरीचा तपशील सभागृहात मांडला जाणार आहे आणि विरोधकांना टीकेची संधी मिळणार नाही याची खबरदारी घ्या असं सुद्धा सांगितलं। आपापसातील मतभेद सरकारच्या व्यासपीठावरती सोडवावेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना आवाहन केलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवार सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, मुख्यमंत्री फडणवीसांनी जे दांडी बहादर मंत्री आहेत त्यांना इशारा दिलाय, काय नेमकं घडलंय? नक्कीच आपण पाहिलं असेल तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या चहापानामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंत्र्यांचं आणि प्रामुख्याने आमदारांचं रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलं। या बैठक सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत। विधान परिषद सभागृह असेल किंवा विधान सभागृह असेल, या दोन्ही सभागृहांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, जेव्हा विरोधी पक्षातले किंवा सत्ताधार पक्षातले आमदार उपस्थित करतील तेव्हा त्या विभागाचे मंत्री उपस्थित राहणं गरजेचं आहे। अनेक वेळेला असं पाहायला मिळतं की जेव्हा विजेचा प्रश्न असतो तेव्हा सभागृहामध्ये ऊर्जा मंत्री पाहायला मिळत नाही। अनेक वेळेला या मंत्री उपस्थित नसल्या कारणामुळे त्या प्रश्नावरती तोडगा निघत नाही आणि विरोधक आपल्याला सभागृह तहकूब करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सज्जड दम नंतर आता जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये त्याचे नेमके काय पडसाद दिसतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। बरं तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।